नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, अतिशय सुंदर अशा अध्ययन अनुभवातून आपले विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतचे अंक शिकलेत आणि आता निश्चितच 0 ते 9 हे संख्यांचं लेखन कसं करायचं तो महत्त्वाचा विषय आणि यावरच आधारित आपली अध्ययन निष्पत्ती जी की अंकात लेखन 0 ते 9 पर्यंत कसं करायचं ह्यावर काही आधारित कृती आपण इथे बघणार आहोत। इथे आपण विद्यार्थ्यांना खेळातून ज्या आवडी निर्माण होतात, गणिताचा विषय आपला डोईजड नको व्हायला, त्यांना गणिताची भीती नको वाटायला, म्हणून आपण नेहमीप्रमाणे खेळाच्या माध्यमातूनच गणित हा विषय सुलभ कसा होईल याचाच इथे प्रयत्न करतो आणि म्हणूनच त्यांच्या आवडीचा एक खेळ बेडूकुड्या आणि या बेडूकुड्याच्या माध्यमातून आपण अंकांचं लेखन सुद्धा करून घेणार आहोत। विद्यार्थ्यांना बेडूकुड्या मारायला फार आवडतं आणि बेडूकुड्या मारण्यासाठीच मी विद्यार्थ्यांना आमंत्रित करणार आणि ह्या कृतीची संकल्पनाच ही आहे की खेळातून शिक्षण, खेळातून अंकाकडे आणि खेळातूनच लेखनाकडे। एका विद्यार्थ्याला समोर बोलवले आणि त्याला बेडूकुड्या मारायला सांगितले आणि सोबतच मी एका गाण्याची जोड सुद्धा दिली। इथे सर्व विद्यार्थी निरीक्षण करतात आणि एक विद्यार्थी बेडूकुड्या मारतो। बेडूकुड्या मारताना आपण गाण्याची जोड दिली, एक बाई बेडूक लय भारी, 4 उड्या मारू पाही, 1 2 3 4। 4 उड्या बेडकानी मारल्या। मग जेव्हा बेडूकुड्या 4 झाल्या सर्वांनी ऐकल्या आणि मग आपण पुन्हा गणिताची जोड दिली, गाण्याची जोड दिली आणि म्हटलं, एक बाई बेडूक लय भारी, 4 उड्या मोजू पाही, 1 2 3 4। या पद्धतीने अंकांचं दृढीकरण झालं आणि आता मी त्यांना सांगितलं की आता आपण जेवढ्या बेडूकुड्या मारल्या तेवढ्याच बेडूकुड्या जेवढ्या सांगितल्या, जेवढ्या त्याच्यामध्ये अंका एवढ्या उड्या मारल्या तो अंक मला काढून दाखवा। मग ही आपण क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने घेतली, जसं की हवेत काढल्या, हवेत म्हणजे हे असे। त्यानंतर आपण फलकलेखन सुद्धा करून घेतले आणि अशा पद्धतीने त्यांना हा बेडूकुड्यांचा खेळ आवडायला लागला। मग मी पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवले आणि आता इथे आपण अंक बदलला, इथे 4 उड्या झाल्या, मग आता मला दुसरा एखादा अंक लिहिता येतो का ते बघायचं आहे। तेव्हा मी पुन्हा गाणं म्हटलं आणि गाणं म्हणताना पुन्हा बेडूकुड्या मारून घेतल्या आणि त्यांच्याकडनं परत तेच अंकांचं पुनरावृत्ती करून त्यांच्याकडनं विविध पद्धतीने संख्या ह्या वधवून घेतल्या आणि आता आपण इथे दाळी सुद्धा चिपकवून घेतल्या। 1 शिकवल्या गेला, अंकाचं लेखन झालं, 1 जेव्हा लिहिलं ह्या दाळीच्या एकावरून त्यांनी असा बोट गिरवला। बोट गिरवताना त्याचा आकार हा कुठून सुरुवात होतो आणि कुठे शेवट होतो हे कळलं पाहिजे, म्हणून ह्या बोटांचा या दाळीवर आपण घेतलेला आधार। अशा प्रकारे स्पर्श पद्धतीतून सुद्धा अंकाचं लेखन झालं। ह्यानंतर पुन्हा बेडूकुड्या घेतल्या आणि खूप छान पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांनी निश्चितच पुन्हा ते अंक ओळखले आणि अंक ओळखल्यानंतर काही मी कार्ड सुद्धा करून घेतले की ज्याच्यामध्ये रंगभरण करायचं आणि रंगभरण करायचं तर हे अशा पद्धतीने 2 हा अंक इथे लिहिला, याच्यामध्ये मी रंग भरून घेतला आणि अशा पद्धतीने 2 हा रंग भरल्यानंतर पुन्हा तो गिरवून घेतला। अशा पद्धतीने पुन्हा 2चं लेखन झालं। अशा विविध पद्धतीतून आपण अंकांचं लेखन केलं आणि याच्यामध्ये एक पद्धत डॉट पेपर ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे, जी डॉट पेपर ही आपण अशा पद्धतीने अंक काढून विद्यार्थ्यांकडनं ह्या डॉट पद्धतीचं सुद्धा लेखन करून घेऊ शकतो। त्यानंतर आता त्यांनी जे डॉट काढले ते जोडून सुद्धा घेऊ शकतो। आता अशा पद्धतीने सर्व विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतचे अंक खूप छान पद्धतीने गिरवू लागले, अंकांचं लेखन करू लागले। निश्चितच तुम्हाला सुद्धा ही कृती आवडली असेल। आपण सुद्धा हा प्रयत्न करा, आपल्या विद्यार्थ्यांसोबत खेळून घ्या। धन्यवाद।